राहुल गायकवाड पुन्हा एकदा लंडन कॅनरी वॉर्फ येथून. आजचा आपला टॉपिक FTA. खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो, लक्ष देण्याची गरज आहे. FTA स्टँड्स फॉर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. हे जे ॲग्रीमेंट साईन होतं यामध्ये 2 कंट्रीजमध्ये सर्व्हिसेस, गुड्स, इन्व्हेस्टमेंट्स अँड द क्रॉस बॉर्डर टॅक्सेशन या गोष्टींमध्ये नेगोशिएशन्स होतात. आणि त्यानुसार आपल्याला एक फायनान्शियल बॅलन्सिंग किंवा एक पर्टिक्युलर इकॉनॉमिकल बॅलन्सिंग बिटवीन दी बोथ ऑफ कंट्रीज एकमेकांना हात मिळून, जसं आपण दोस्ती यारीमध्ये एकमेकांना हात मिळून आपले प्रॉब्लेम सॉर्ट करतो, इट्स अ सेम काइंड ऑफ थिंग. सिम्पल भाषेत ही ट्रीटी डिस्कशन जे चालू झालं होतं मे 2021मध्ये, त्यावेळेस जे ट्रेड व्हॅल्यू ऑफ दिस पर्टिक्युलर ॲग्रीमेंट होतं जवळपास $17.5 बिलियन and now it goes around in 2023 almost December is goes around $20.36 billion. 14 बैठकी झाल्यात आत्तापर्यंत. रिसेंटली लास्ट वीकमध्येच 14th बैठक झाली आहे आणि ज्यामध्ये US बरेचसे फायनान्शियल स्ट्रीमचे आणि गव्हर्नमेंटचे लोक इंडियामध्ये येऊन गेले आणि 14 बैठकींनंतरही ही ट्रीटी सॉर्ट झाली नाही. मला समजत नाही आहे की 14 बैठकी बसूच तोपर्यंत आपण काय झोपा काढत होतो का? ज्या कंट्रीसोबत आपण हे डिस्कशन्स करतोय, जे एक बिझनेस डिस्कशन्स आहेत किंवा एक इकॉनॉमिकल डिस्कशन्स आहेत, या पर्टिक्युलर डिस्कशन्ससाठी 14 बैठकी बसवायची गरजच काय होती? एकतर तुम्हाला हा तिढा सॉर्ट करायचा नाही आहे किंवा तुम्हाला करता येत नाही आहे आणि दोन्ही कंडिशन्समध्ये तुम्ही वीक आहात. मला असं वाटतं नेगोशिएशन्स अजूनही आपण स्ट्रॉंगली करत नाही. आपण खूप विचार करतो की समोरच्याला काय वाटेल, पण तुम्ही ज्या कंट्रीसोबत नेगोशिएशन करताय ती कंट्री खरोखर तुम्हाला पर्टिक्युलरली सपोर्टिव्ह मॅनरमध्ये ट्रेड ॲग्रीमेंट करण्यासाठी उत्स्फूर्त आहे का? कारण जेव्हा ट्रेड ॲग्रीमेंट साईन होतात बिटवीन 2 पार्टीज, इट्स नीड्स टू बी बेनिफिशियल टू बोथ ऑफ साईड्स म्युच्युअली. बट तुम्हाला असं वाटतंय का याच्यामध्ये तसं काय आहे? जरा एकदा एक आम इन्सानची लाईफ येऊन तुम्ही UKमध्ये जगून दाखवा. तुम्हाला कळेल आपले जे आम लोक आहेत त्यांचं काय चाललं आहे आणि त्यांच्यावर काय अत्याचार होत आहेत, मेंटली, फिजिकली अँड फायनान्शियली. थोडंसं समजून घ्यायची गरज आहे. मला असं वाटतं स्टुडंट्सचा सर्वे घ्या, तुम्हाला समजेल किती पाण्यात आहेत आणि किती तुम्ही विश्वगुरू आहात. असो, कितीही सांगितलं तरी तुम्ही स्वतःचंच पुढे करणार आणि स्वतःचंच घोडं चालवणार. त्यामुळे आपण आपलं काम करू. जेवढं तुम्हाला समजेल त्याच्यावर तुम्ही काम करा. आता आपण ह्या पर्टिक्युलर इश्यूवर किंवा ह्या पर्टिक्युलर ट्रीटीवर काय इश्यूज होत आहेत ॲज पर माय ॲनालिसिस. मला असं वाटतं पर्टिक्युलरली की आपण काय केलं पाहिजे, ह्याच्यामध्ये काय इश्यूज आहेत. UK एवढं अग्रेसिव्हली लिटरली तुमच्याकडे येऊन हे डिस्कशन्स करतायत. त्याची फायनान्स स्ट्रीम तुम्हाला सारखी फॉलोअप्स करते, सारखे मेल्स करते. तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे की एवढं सगळं ते का अप्रोच करतायत आणि अप्रोच करतायत तर ती ट्रीटमेंट आपल्या लोकांना इथे भेटते का? नो. दे आर जस्ट अप्रोचिंग बिकॉज दे आर फेसिंग अ लॉट ऑफ इश्यूज. बँक ऑफ इंग्लंडचा रेपो रेट बघा, 5.5%. इट्स अ वर्स्ट रेपो रेट सो फार. 5.5% अँड जोपर्यंत तो बँकेपर्यंत येतो किंवा एखादी बँक लोन देते, होम लोन किंवा एनी ऑफ पर्सनल लोन, इट विल बी गोज अराउंड 7.5 to 8% ॲज इक्वल टू द इंडियन बँक लोन सिस्टम और इंटरेस्ट रेट रेशो. सो त्यांची हालत बघा काय चालू आहे. इन्फ्लेशन इज व्हेरी हाय. सगळेजण म्हणजे द अंडरग्राऊंड आहे विच इज द वन ऑफ द बिगेस्ट यू कॅन से द लाईफ लाईन ऑफ द लंडन. त्यांचे सगळे एम्प्लॉईज प्रत्येक वीकला 15 दिवसामध्ये एकदा स्ट्राईक करतातच. तसेच SVB सिलिकॉन व्हॅली बँकच्या इश्यूनंतर जे HSBC तसेच बँक ऑफ इंग्लंडचे हाल झालेत, त्याच्यामुळे इंग्लंडची हालत भरपूर खराब आहे. विसरले का तुम्ही 150 इयर्स जी आपल्यावर त्रास आणि आपल्याला जी कळकळ त्यांच्यामुळे झाली, आज त्यांच्यासोबतच तुम्ही ॲग्रीमेंट करताय, काही प्रॉब्लेम नाही.
आत्ता सध्याचा काळ वेगळा आहे आणि हे करायला पाहिजे. त्यांनी सपोर्ट नाही केला, आपण करू. माणुसकीच्या नात्याने करू. पण नेगोशिएट तर करा. व्यवस्थित गोष्टी मांडा तरी. का त्यांना त्यांच्या पद्धतीने वागू देताय? का दुसऱ्या कंट्रीजला आपल्या कंट्रीवर हावी हावी होऊ देताय? इकॉनॉमिकली विचार करा. आपला बेनिफिट्स कशात आहे? आपण आपले बेनिफिट्स ओळखून घेणं शिका. 2020 and 2021 were projected inject up to अराउंड 41.9 बिलियन. जर तुम्ही पाहिलं, एवढे स्टुडंट्स जे आहेत ते यूकेमध्ये आलेले आहेत. ते इकॉनॉमी ऑफ यूकेला सपोर्ट करतात. रिझल्टिंग द नेट बेनिफिट ऑफ अराउंड 37.5 बिलियन पाउंड्स. अप्रॉक्सिमेटली 41% economical support by the international students to the UK and 33% from the Asian countries. जर तुम्ही 33% वेल्थ त्यांच्या इकॉनॉमीला देताय, खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्या बदला काही सपोर्ट भेटत नाही आहे, याचं मी जिथं जागतं उदाहरण इथे समोर डोळ्यांनी बघतोय. बट कमीत कमी नेगोशिएट तर करा. कारण ते पैसे आपल्याच कंट्रीमध्ये येऊन आपल्यालाच ट्रेड ॲग्रीमेंट थ्रू फिरवतायत. थोडंसं डोकं वापरा. थोड्याशा स्ट्रॅटेजीज यूज करा. थोडंसं अंडरस्टँडिंग करा की काय चाललंय. ऑनेस्टली स्पीकिंग मला असं वाटतं की जे फंड्स आपण इकडे इन्व्हेस्ट करतोय, ते फंड्स आपण स्ट्रॅटेजिकली आपल्या ओन कंट्रीमध्ये जर इन्व्हेस्ट केले, तर आपण 10 केम्ब्रिज आणि 10 ऑक्सफर्ड एका वर्षात बांधू शकतो. असो, हे नेहमी आपलं ड्रीमच राहणार आणि आपण नेहमी बोलतच राहणार की आम्ही सुपर पॉवर बनणार. आणि ते बनायचं असेल तर आपल्याला काही स्ट्रॉंग कॉल्स घ्यावे लागतील. असो, माझ्याकडून काही सोल्युशन्स आहेत, जे मी ॲनालिसिस केल्यानंतर विचार केला की या सोल्युशन्सने काही बेनिफिट्स होऊ शकतात. त्याच्यामधलं एक, फॉर इंडियन एज्युकेशन इन द UK इज अराउंड 50% or less fees as UK is treating the UK based international students. म्हणजे जे युरोपमधल्या स्टुडंट्सला 50% फीज तुम्ही चार्ज करता, इंडियनलाही करून घ्या. या ट्रिटीमध्ये टाकून द्या क्लॉज. अशुरन्स द्या. 35% स्टँडर्ड जॉब्स, नॉट लेबर जॉब्स. आम्ही लेबर जॉब करायला पैदा नाही झालो आहे. 35% स्टँडर्ड जॉब्स इंडियन मास्टर्स स्टुडंट्सला, क्वालिफाईड स्टुडंट्सला दिले जातील. इन्स्टेड ऑफ जी FDI इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल पद्धतीने होते, ती आम्हाला नको आहे. आम्हाला कॉंग्लोमेट्रेट FDI ही करा. त्याच्यामध्ये दोन्ही कंट्रीजला बेनिफिट होईल. आणि तसेच ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज युनिव्हर्सिटीजचे ओरिजिनल फ्रँचायझीज इंडियामध्ये तुम्ही रुजवायला चालू करा. आणि त्याच्यापासूनच पुढची सुरुवात नक्की होईल. कारण ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज इंडियामध्ये आलं तर इंटरनॅशनल स्टुडंट्स ऑटोमॅटिकली वाढतील. समजू द्या ना इंडिया काय आहे बाहेरच्यांना. कधी बघितलं आहे कोणत्या अमेरिकनला किंवा ब्रिटिशला तुमच्या इंडियामध्ये हॉटेलमध्ये काम करताना किंवा झाडू मारताना किंवा साफसफाई करताना? जरा UKमध्ये एक राऊंड मारा, कळेल तुम्हाला की इंडियन्स स्टुडंट्स स्पेसिफिकली, ज्यांच्यावर मला खूप जास्त दया येते, ते काय करतात. टॉप 3 युनिव्हर्सिटीज इन दी UK with फेलोशिप्स फॉर इंडियन कॅन्डिडेट्स नीड्स टू बी रेज्ड बाय 25%. ज्या फेलोशिप्स आहेत, केम्ब्रिज, ऑक्सफर्ड किंवा क्वीन मेरी आहे किंवा ज्या पण मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यामध्ये 25%ची आम्हाला फेलोशिप वाढवून द्या. बँकिंग, इन्शुरन्स, डॉक्टर्स, IT या जॉब्समध्ये 30 to 35% ॲटलिस्ट जॉबची तुम्ही हमी द्या. आमच्या ज्या पासआउट स्टुडंट्ससाठी +5 इयर्स ज्यांचे एक्सपिरियन्स आहेत इंडियामध्ये किंवा वर्ल्ड वाईड. NHS, नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस, प्रत्येकाकडनं तुम्ही पैसे घेता. प्रत्येक माणसाची वर्षाची फी NHSची जवळपास 2 ते 2.5 लाख रुपये आहे. आणि NHSमध्ये जर तुम्ही अपॉइंटमेंट घ्यायची तर तुम्ही एक पॅरासिटामॉल गोळी देता, जी जवळपास 2.5 पाऊंडची पण नाही आहे, त्याच्यापेक्षा कमी. पॅरासिटामॉलपेक्षा जास्त तुम्ही काहीच देत नाही.
2.5 लाख रुपये भरून तुम्हाला एक अपॉइंटमेंट पण घेता येत नाही. तुम्हाला स्वतःची हेल्थ पण दाखवता येत नाही. जवळपास 65% स्टुडंट्स बीन एंगेज्ड विथ दी सायकियाट्रिस्ट्स इन UK सिन्स लाँग बॅक. त्याचं रिझन आहे 360 डिग्री लोकांना त्रास देणे, आपलं काम करून घेणे, पैसे रेज करणे आणि त्यांना आपल्या कंट्रीमध्ये परत पाठवणे. आम्हाला सगळं समजतं सर. तुम्ही 150 वर्ष हेच केलं. तिकडे केलं, आता इकडे करताय. म्हणून नेगोशिएशन स्ट्रॉंगली करा. गव्हर्नमेंटला माझी कळकळीची विनंती. तसेच NRIs जे प्रॉपर्टीज परचेस करतात फ्रॉम दी अदर कंट्रीज टू आपल्या कंट्रीजमध्ये, तेव्हा क्रॉस बॉर्डर टॅक्सेशन म्हणजे जेव्हा NRI एखादी प्रॉपर्टी इंडियामध्ये परचेस करतो आणि तो सेल करतो ॲज अ इन्व्हेस्टर, जेव्हा ते पैसे त्याला परत पाहिजे असतात तेव्हा त्याला क्रॉस बॉर्डर टॅक्सेशनमध्ये 25 to 30% टॅक्स लागतो. तो टॅक्स अर्धा करा. कारण तसं केल्याने आमची लोकं जास्त इन्व्हेस्टमेंट्स इंडियामध्ये करतील आणि प्रॉपर्टी मार्केट ग्रो होईल. देर आर लॉट ऑफ बॅरियर्स, त्यामुळे लोकं इन्व्हेस्ट करत नाही. तसेच आम्ही असा विचार करतो की त्यांनी UKमध्येही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. पण त्याच्यासाठी UKमध्ये जे फर्स्ट बायर बेनिफिट्स असतात त्याच्यामध्ये तुम्ही इंडियन प्रॉपर्टी जर बाय केलेली असेल तर ती काउंट करू नका. सो दॅट आमच्या ज्या NRIs आहेत त्यांना UK फर्स्ट बायर बेनिफिट्स पण भेटतील. They can open to invest into the UK as well. And they can earn that money and they can invest back to anywhere they want to invest across the India, across the world. कन्क्लुजन या सगळ्या टॉपिकचं क्विकली करतो. ही जी ट्रीटी बनवली आहे तुम्ही, जी कोलॅबरेशन केलं आहे तुम्ही, ती म्युच्युअली बेनिफिट झाला पाहिजे. मला असं वाटतं स्ट्रॉंग रिसर्च केली पाहिजे. फायनान्सवाले जे पण बसलेले आहेत, मला नाही माहिती 14 तुम्हाला जर बैठकी करायला लागत आहेत. जवळपास 2021 पासून तुम्ही डिस्कशन्स करताय. तुम्हाला एक स्मॉल ट्रीटी साईन करता येत नाही. दॅट द कंट्री विच इज विकेस्ट कंट्री राईट नाव इन दी वर्ल्ड ग्लोबली, ज्यांची हालत खराब आहे, त्यांच्याशी तुम्ही नेगोशिएशन्स करत बसले. सरळ आपली मतं मांडा आणि त्यांना सॉर्ट करा आणि पुढे चला. माझी बांधवं, माझी स्टुडंट्स किंवा माझी जी यंग जनरेशन इकडे किती सफर करत आहे ना, हे तुम्हाला समजणार नाही. तुम्ही एकदा इकडे या आणि बघा, तेव्हा तुम्हाला समजेल त्यांचं दुःख. आणि त्यांचं दुःख एक दिवशी बाहेर येईल आणि त्या दिवशी तुम्हाला खरं समजेल की युथ पॉवर काय असते. अजूनही वेळ गेली नाही आहे. मुलाचा संदेश, हे प्रॉब्लेम्सवर लक्ष द्या. आणि जे मी थोडेफार सजेशन्स दिलेले आहेत, मुलाचे सजेशन्स आहेत, माझ्या ब्लॉगवर पण आहेत, तुम्ही पाहू शकता. एवढं बोलून मी माझं आजचं मनोगत व्यक्त करतो. जय भीम, जय ज्योती, जय महाराष्ट्र, जय भारत आणि जय भारताची इकॉनॉमी. वाचवा.